कुठे भेटते तर आणून दे पावस भर मजा आता तो काढले का येथून मजेवाले 2-3 काढले ना मजेवाले हाँ तू तो रावण की जात है क्या बात है विश्वजीत मोठा का बिंदुसार मोठा शाहीर साहेबांच्या बुद्धीची तर किवच येते माहित नाही रात काटाला मुले म्हणते पत्ते वाटा चांगला अभ्यास आहे तुमचा म्हणते तुम्ही ग्रॅज्युएट शिकले आणि मी म्हणते 6 वर्ग का 5 वर्ग तू नसलेच शिकला तर भाऊ मला एकच विचारायचं आहे या ठेकेदारांना की तुम्ही जेव्हा आम्हाला दोन्ही माणसाला ठरवलं त्यावेळेस याचं शिक्षण का नाही विचारलं तर तू शिक्षण की झालं आहे बा तू आपली सर्टिफिकेट घेऊन दाखव आम्हाला नाही का याची सर्टिफिकेट पाहायला पाहिजे होती मग हा म्हणता नाही भाऊ माझी 4थ्या वर्गाची सर्टिफिकेट आहे नाही तू नाही जमत पुरुषोत्तम ग्रॅज्युएट शिकलाय त्याच्याबरोबर तर शाहीर पाहिजे शिक्षणाचा काही प्रश्न आहे का हा शिक्षणाची काही गोष्ट आहे का हे तुला माहित आहे विश्वजीत मोठा का बिंदुसार मोठावर पागला जेव्हा आधीची गणसंस्था आहे तर हा विश्वजीत त्या बिंदुसार कशाला आला असेल तुला बिंदुसार माहित आहे कोणाचा बाप आहे म्हणून हा काळ किंवा सम्राट अशोकाचा काळ आणि गणाचा काळ हा एकच होता का सतीयुगाचा सम्राट अशोक होय का सम्राट अशोक सतीयुगातला होय का बुद्धाने धर्माच्या कायले बदल करतं त्या पुराणाने कशासाठी बदल करतं पुराणाचं नाव सांगितलं म्हणजे होतं पुस्तकं दाखवतं तू आला अशी बैल मंडळी घेऊन पुस्तकं घेऊन फिरायची गरज आहे कोणता शाहीर पुस्तकं घेऊन फिरते तुला माहित आहे का मी कोणता प्रश्न विचारली म्हणून सगळ्या जगातले ग्रंथ येतात आहेत का दाखव बरं किती ग्रंथ आहेत जगामध्ये फालतू तोंडाची मूर्ती मुजोरी करता यार रंग नाही ढग नाही हा त्याला हात पाय आहे कोणाले गणपतीले जिथं गणपती यामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी याला उत्तर सांगितलं की आधीच बोललो तुम्हाला की फक्त हे गणपती एकाच ठिकाणी आहे दुसऱ्या ठिकाणी तसा गणपती नाही राहू शकत याच्याजवळ तुझ्याजवळ काही शाश्वत पुरावा आहे याचा नाही शाश्वत पुरावा आहे का तुझी गोष्ट कशी आहे ते अर्ध हरकन घेऊन एक बदल दुकान लावते का नाही तशावानी का म्हणजे तुला या पुस्तकात दिसलं बाकीच्या पुस्तकात नाही बाकीच्या पुस्तकात माझ्यासाठी फेल आहे तुले ज्या पुस्तकात सापडलं ते पुस्तक मोठं आणि बाकीच्या पुस्तकं फोल अरे भोकण्याची डड असत तुझी त्या हत्यासारखी गोष्ट आहे ज्याला शेपटाने हात लावला तो मग ते शेपटासारखा हत्ती आहे ज्याला तोंडाने हात लावला तो मग ते मुसरासारखा हत्ती आहे ज्याला कानाने हात लावला तो मग ते सुपासारखा हत्ती आहे तशी तुझी गमत आहे अभ्यास सांगते म्हणजे अभ्यास लघु जाग्या घरी ठेवून येत नाही म्हणजे मैदानात उतरलो आणि मी असाच येतो याला माहित आहे माझं होतं खरं का आहे का नाही म्हणून शाहिरी करते सोचता हूँ यूं बदल जाए जिंदगी मेरी तो क्या बात है किताबों के पन्ने पलट कर सोचता हूँ यूं बदल जाए जिंदगी मेरी तो क्या बात है रोज ख्वाबों में जो मिलता है वो हकीकत में आ जाए तो क्या बात है कुछ लोग मतलब से पास आते हैं मेरे कोई बिना मतलब के आ जाए तो क्या बात है अरे कत्ल करके तो सब ले जाएंगे दिल मेरा कोई बातों से बहला दे तो क्या बात है जिंदा रहने तक तो खुशियां दे दूंगा सबको अगर किसी को मेरे मरने पर भी खुशी मिल जाए तो क्या बात है अशी तुझी शायरी आहे दोस्ता शायरीचं मर्म शायरी ही गंभीर आहे एवढी उतावळी नाही समजलं का मी लघु जाग्या घरी ठेवून येत नाही
तू लघु जाग्या कसून येत असतील तर आम्ही काही बांगड्या भरून आलो का या ठिकाणी? नाही, आम्ही बांगड्या भरून आलो का? औकात तो हम अपनी आँख दिखा कर ही जाएंगे, अरे तुम्हारी चने फुटाने की दुकान यहाँ से हटा कर ही जाएंगे। औकात तो हम अपनी हाथ दिखा कर ही जाएंगे, तुम्हारी चने फुटाने की दुकान यहाँ से हटा कर ही जाएंगे। आसमान को छूने की कोई वसीयत नहीं लिखता, लेकिन तुम्हारे जलने की ख्वाहिश को जरूर मिटा के जाएंगे। शाहिर साहब, हम भी हर बीमारी का इलाज रखते हैं, हम भी हर बीमारी का इलाज रखते हैं, अरे जैसा मिला मरीज वैसा इंजेक्शन लगा सकते हैं। क्या बात है, हम भी हर बीमारी का इलाज रखते हैं, जैसा मिला मरीज वैसा इंजेक्शन लगा सकते हैं। हम भी जानबूझकर किसी से लड़ता नहीं, हम भी जानबूझकर किसी से लड़ते नहीं, और कोई कुत्ता हमें एक बार डस ले, माँ कसम उसे जिंदा तो छोड़ते नहीं। सच्ची बात के लिए हम डरते नहीं बनते, सच्ची बात के लिए डरते नहीं, और मैदान में उतरते तो लघु जाके घर में रखते नहीं। क्या बात है, खरा गोष्टी का हा भेद नाही, याचं खरं आमचं खोटं। वाह वाह, शहीद साहेब। रास्ता चलना साफ चाहे उसमें फेर हो, अरे काम करना नेक चाहे उसमें देर हो। रास्ता चलना साफ चाहे उसमें फेर हो, काम करना नेक चाहे उसमें देर हो, सलाह देना भाई की चाहे उससे बैर हो, पत्नी करना पतिव्रता चाहे बेलूर हो, न्याय करना सच्चा चाहे अमीर या फकीर हो, और खाना खाना तो माँ के हाथ का चाहे उसमें जहर हो। शायरी करते शहीद साहेब बजरंगी भाईजान। लापर बोलावण्या माणसानं एखाद्यानं म्हणलं का दाखव बरं कुठे यायचं नगू जाग्या दाखवता यायला पाहिजे। काय गरज आहे का आपण काय कुस्ती खेळायला आली या ठिकाणी? कुस्ती खेळायला आलो का भाऊ? हे ज्ञानाची देवाणघेवाण आहे, विचाराची देवाणघेवाण आहे। शाहीर साहेब, झोला बदलने से कभी नियत नहीं बदलती हो, झोला बदलने से कभी नियत नहीं बदलती, और सपने देखने से कभी हकीकत नहीं बदलती। चोला बदलने से कभी नियत नहीं बदलती, सपने देखने से जैसे हकीकत नहीं बदलती, अकेले के तरक्की से कभी सियासत नहीं बदलती, अकेले के तरक्की से कभी सियासत नहीं बदलती, और मालदारों की बस्ती में झोपड़ी लगाने से कभी हकीकत नहीं बदलती। शहीद साहेब म्हणून राहिलो ऐका काय म्हणतो, अरे चोराले चोर साथ देते, चोराले चोर साथ देते, तो इज्जतदार भेटे इज्जतीले पाहून। बायको केली
मीनं बायको केली गोरी, पण हिचा भाऊ भ्रष्टाचारी. भ्रष्टाचारानं देश मधून गेला आहे. सत्यानाश करून टाकला या भाड खाऊन. प्रत्येक गोष्टीमध्ये भाड खाऊपणा, प्रत्येक गोष्टीमध्ये. पाहिलं ना आता नाटक तसं. मीनं बायको केली गोरी, पण हिचा भाऊ भ्रष्टाचारी. आज मस्त हिल गेलो बायको करवाहून, पण आज रात्री देतो याचं काम नाही करून हरे. यायचं झाला आता देश मोकळून हरे. आज रात्री देतो याचं काम नाही करून हरे. यायचं झाला आता देश मोकळून हरे. अभ्यास नाही आहे. मला शिकण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. ग्रॅज्युएट झालो तर मला शिकण्यामध्ये काही फायदा नाही आहे. शाहीर साहेब शिक्षक तर मी सांगितलं नाही, सांगायची गरजही नाही आहे. जे माणसामध्ये आहे ते लोकांना दिसत आहे. लोक काही आगळे नाही आहेत. प्रत्येक शाहिराचे टोलिंग, प्रत्येक शाहिराची बोलभाषा याच्यावरून लोकांना पता चालते कोण किती शिकलाय नाही शिकलाय. त्याच्याबद्दल सांगायची काय गरज नाही. ते जुन्या लोकांचं म्हणणं आहे, झाड ओळखा फुली आणि माणूस ओळखा बोली. फुलावरून झाड ओळखता येते आणि बोलावरून माणसाची ओळख होते. दोस्ता याच तोंडाला चांगलं, याच तोंडाला वाईट आहे. मी आधीच बोललो की एकामेकाची खटवल्याने शायरी होत नाही. एकामेकाला खूप जबर जबर बोलल्याने शायरी होत नाही. जब तक बेवकूफ जिंदा है तो ये कलम शान से जीते हैं. हो जब तक बेवकूफ जिंदा है या कलम शान से जीते हैं. हमारे ही खून से रंगे कपड़े हमारे पीठ पे धोते हैं. जब तक बेवकूफ जिंदा है तो अकलमंद शान से जीते हैं. हमारे ही खून से रंगे कपड़े हमारे पीठ पे धोते हैं. अरे इनकी माने तो गधे के भी सीख होते हैं. इसीलिए हिंदुस्तान में ज्यादातर आसाराम पैदा होते हैं. शाहीर साहेब आहे असा नाही एखादा शेर, असा एखादा शेर संपूर्ण शाहिरीमध्ये आहे का की ज्या शेरामध्ये काही मार्मिकता आहे का त्या शेराची जोडण कमीत कमी ठसकेबाज जोडा आहे. असा एखादा शेर आहे तुमच्याकडे शाहीर साहेब? जास्तीत जास्त तुम्ही काय म्हणाल मला माहित आहे. गम्मत में मजा आएगी तो महफिल यहाँ रुकेगी, नहीं तो तेरे और मेरे पे मुंह पे थूकेगी. बस तुमचे शेर शायरी होऊन गेली. याच्यावर तुम्ही काय म्हणू शकता शाहीर साहेब? काही निर्माण करा. माणसानं स्वतःचा आत्मचिंतन करायला पाहिजे, काहीतरी निर्माण करायला पाहिजे आणि क्षणोक्षणी माणसाला विचार करायला पाहिजे. आज मी असं म्हटलं तर उद्या काय म्हणेल. मी काहीतरी जोडलं पाहिजे, मी काहीतरी नवीन तयार केलं पाहिजे. त्याचं नाव शाहिरी आहे, अभ्यासाचं नाव शाहिरी आहे. शाहीर साहब बेसमय शायरी घोट उगली है नहीं जाते. बेसमय शायरी घोट उगले नहीं जाते हैं. उस बुद्धिमान की बारात में ऐसे पगले नहीं जाते. बेसमय कभी शायरी घोट उगले नहीं जाते. उस बुद्धिमान की बारात में ऐसे पगले नहीं जाते. अरे बदलते होंगे तख्ते और ताज, पर उसूल और वायदे कभी बदले नहीं जाते. शाहीर साहेब याला म्हणतात शाहिरी. समजलं काय? शिकून घ्या. मी तुमच्यापेक्षा लहान जरूर, मी असं म्हणत नाही, समजलं का? पण शाळेचं म्हणणं आहे की मूर्खापासूनही कधी कधी शिकता येते. कावऱ्यापासून वारी शिकला म्हणतात. कावऱ्यापासून वारी शिकला म्हणतात. तो जसा दोन्ही पायाच्या मधात हाड पकडते आणि मग चोचीनं त्याला
मांस तिळू खाते, त्याच्यापासून वाळे शिकला दोन्ही पायाच्या मदत आणि त्याच्यावर वसला मारते, असं आहे. म्हणून मूर्खापासून काही शिकतात ते फक्त शिकण्याची तयारी पाहिजे. तुम्ही जर मला नीट समजत असाल की कोर्टचा पुरुषोत्तम का तो आता 10-15 वर्षाचा माणूस माई 35 वर्षाची शायरी, असं जर तुम्ही समजत असाल याचंच नाव गर्व किंवा याचंच नाव घमंड आहे. समजलं का? म्हणून दुश्मन चाहे कितना भी छोटा हो उसे कभी कमजोर मत समझना. दुश्मन चाहे कितना भी छोटा हो उसे कभी कमजोर मत समझना और अपनी औकात देखे बगैर किसी से मत उलझना. शाहीर साहेब माझे गुरुजी मला मत होते असं प्रत्येक माणसाला स्वतःला पाहिजे. मीच मोठा होत नाही. ज्यांना मी मोठा म्हटलं की त्याचा विकास फुटला, त्याचा विकास थांबला, तो कधी विकास करू शकत नाही. समोरच्या माणसाला कधीही कमजोर समजावल्या माणसानं. ऐका शाहीला म्हणत नाही का याचं काम भारी करी म्हणून. हिला बायको केली गोरी चेहऱ्यावर भुललो पण हिची खानदान निघली भ्रष्टाचारी. भार खाऊन हिचा भाऊ निघला का करू मा साळा होते मी कायले सुस्ती करू. अजूनही सैन केलं बायकोकडे पाहून आता सुस्ती करत नाही. मा घरी आला काय दिवाळीच्या निमित्तानं देतो याचं काम भारी करू. म्हणण्याचं तात्पर्य या देशातल्या सर्व भार खाऊन माझ्या काढायचा आधारित आहे. जेवढे काही दलाल या देशाला बरबाद केला सगळं दोन लोकांना होते, व्यापारी आणि राजकारणी. राजकारणी आणि व्यापारी याची मिलीजुली सरकार आहे. तुम्ही केव्हाही पहा, तुम्ही निदान करा, अभ्यास करा, या देशाचा अभ्यास करा, तुम्ही विचार करा बांधवानो. फक्त या दोनच माणसाला खराब केला आहे देशाने. तुम्हाला सांगतो नाही तर बाकी कोणी नाही. 200 रुपये किलो तुरीची डाळ झाली माहित आहे. तुम्ही घेतली आम्ही घेतली. मला सांगा 200 रुपये किलो तुरीची डाळ कोण विकली? कास्तकाराने विकली का व्यापाऱ्यानं? व्यापाऱ्यानं. कास्तकाराने विकले का 200 रुपये किलो? हा 200 रुपये किलो तुरीचा भाव जर कास्तकाराने भेटला असता आता जसा लहानसोड काही आत्महत्या करत होता तशी आत्महत्या करायची पाळी आली असते का? विचार करा. त्या व्यापाऱ्याला तुमच्या वावरामध्ये येऊन चिखला कांदामध्ये लाभला का? त्याला छातीला माती लावली का? तो पाण्याच्या पावसात गेला का? उन्हात तालामध्ये गेला का? व्यापारी नाही गेला. आणि म्हणून या माणसानं पैशाजवळ पैसा जाते म्हणतात. याला 200 रुपये किलो विकली, कास्तकाराला झाडाला 50 रुपये किलो भाव नाही मिळाला आणि म्हणून कास्तकाराला आत्महत्या करायची पाळी आहे. ये इस देश की सही सिचुएशन है. दोस्तों समझ जाओ, अभी तो भी समझ जाओ. म्हणून काय म्हणतो मी ऐका. अरे सर्वांचं खाल्लं तरी पुरी नाही बोललं याच्या खाण्याचं माती पडो. अरे पुरी नाही पडलं याच्या खाण्याचं माती पडो. गरीबाचा नरका खाऊन केलं सीधा सरकार नको कुत्र्याने काशी खेळो. अरे नाना नाना इकडं साखरेचा घोटाळा, इकडं सल्फेटचा घोटाळा, इकडं चाऱ्याचा घोटाळा, तरी नाकवाला बनते वरून नाही का? तरी नाकवाला बनते वरून. आणि आज रात्रीचे तो याचं काम आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये टीव्हीवर पाहिलं एका ऑफिसरला तहसील मध्ये एका ऑफिसरला फक्त 500 रुपयाची लाच घेताना पकडलं.
काही लाख ठेवली सर्व मॅच ठेवली याचा पगार तरी कमी आहे का जी 50-50 60-60 70-70 1 लाखापर्यंत याचे पगार आहेत तरी भार खाते धंदे आमच्या 10 रुपयासाठी भुकेले आहेत 10 रुपयासाठी एका दिवसाचं काम 5 दिवसावर लिहून ठेवतात कास्तेकार चक्रा मारता मारता ते म्हणतात नाही याचं गजाचा पिढी झाली वाणी गेलं तशावानी या कष्टकाची गत आहे मानवानं असं याने बरबाद करून ठेवलं जवळी काय चाचवणी घेत नाही तोपर्यंत हे आमचं कामच करत नाही तू मग 201 मध्ये करत राहे रजिस्ट्री करायची आहे कोणाचे नावं चढवायची आहे काही चढवायचे जवळी काय भार देत नाही जवळी काय आमचं कर्तव्य वास्तविक पाहता यांची ड्युटी आहे यांचं कर्तव्य आहे ते काम यांनी करायला पाहिजे पण बांधवानो एका भाऊन चॅनल आहे कोणी नाकाचा नाही हम भी नाकवाले तुम भी नाक का म्हणते ते हम भी साले तुम भी साले कोई नहीं नाकवाले लपटो लपटो का भरा था मेरा वहां गया एक नाक वाला तो वो भी बन गया लपटो का अशी याची चॅनल आहे बांधवानो आणि म्हणून आम्हाला आता तरी जागृत व्हायची वेळ आहे काय म्हणतो ऐका शाहीर साहेब असे काही ठोस पुरावे ठेव तब तुमच्या शरीराला मतलब आहे मैं पागल नहीं हुई यारो मुझे पागल बनाया गया अमीरों को और अमीर गरीब को गुलाम बनाया गया मैं पागल नहीं हुई यारो मुझे पागल बनाया गया अमीरों को और अमीर और गरीब को गुलाम बनाया गया इसलिए गरीबी अपराधों को जन्म देती है क्योंकि वफादारी को फले भी का इनाम मिल गया अरे कौन जीना चाहेगा ऐसी व्यवस्था में यारो जहाँ मरने के बाद भारत रत्न दिया गया जहाँ मरने के बाद भारत रत्न दिया गया काश देश पे उठने वाले आज जिंदा होते काश देश पे बिकने वाले आज जिंदा होते अपने जीते जी भारत रत्न पुरस्कार पाए होते तो मरते मरते हंसकर यही कहकर जाते यारो जीना हो या मरना तो इस वतन के वास्ते अरे यहाँ तो बेईमानों की कीमत आसमान छू रही और हमने अपने वीरों को खो दिया बहुत सस्ते सस्ते बहुत सस्ते सस्ते दोस्त हा विचार आम्हाला करावा लागेल कोण सांगेल ह्या गोष्टी कोण सांगेल रोजचा पेपर रंगून येते पाहायला होत नाही ऐकणं होत नाही अमक्या बाईचा विनय भंग झाला तमक्या पोरीवर बलात्कार झाला अरे माय बापाचा रिश्ता सुद्धा याने बदनाम केला माय बापाचा रिश्ता माय लेखाचा म्हणजे पोरगाला आईचा पोराचा आईचा रिश्ता सुद्धा फटाला दिल्याची घटना आहे पेपरला वाचला असाल तुम्ही सख्या पोरानं स्वतःच्या आईवर अत्याचार आले जन्म देणारे आईवर काय तुम्ही आदिशक्ती म्हणता या स्त्रीला स्वतःचा पोरगा जर मायला ओळखू शकत नाही हा काय काळ होय अरे अरे म्हणून म्हणतो बांधवानो अशी छोटी जाऊ नका तमाशा जनजागृतीचं माध्यम आहे बरं फक्त आम्ही हसवलं किंवा रडवलं म्हणजे तमाशा होत नाही फक्त आम्ही तुम्हाला खूप हसवलं म्हणजे तमाशा होते तुम्हाला खूप रडवलं म्हणजे तमाशा होते मग आम्ही आपल्या मायसाठी नाही रडलो तेवढा रडलो पोरीला सार करताना बरोबर शाहीर पण हा तमाशा हे एक प्रकारची नाटक नकल आहे पण या देशाचा खरा इतिहास आम्ही तुमच्या समोर मांडू शकत नाही तर काय आपल्या शाहिरीमध्ये आहे आणि म्हणून म्हणतो साहेब ऐका काय म्हणतो कृष्णाची वाणी यांच्या खाली नाही का
दानवीर करणं आणि कृष्णाची वाणी श्रीकृष्ण भगवंतानं सुदामाला द्वापार युगामध्ये सोन्याची नगरी दान करून टाकली. त्याला म्हणते राजा, त्याला म्हणते नेता, समजलं? त्याला म्हणते पुढारी, त्याला म्हणते व्यक्तिमत्व. आणि हे भाड खाऊ पगार खाते तरी आमच्या गुणापेक्षा ठेवतात. तो नरेंद्र मोदी. मला पक्षाबद्दल घेणं नाही किंवा मी भाषण द्यासाठी आलो. तो म्हणते तुमच्या जवळ एक सिलेंडर लागावचं असेल तर मला द्या म्हणते. त्याच्या घरी चूल नसेल पेटत त्याला मी देतो म्हणते. पंकजा मुंडेचा 47 कोटीचा घापला याच्या डोक्यात नाही का टाक्यात? नाही याला माहित नाही त्याच्या काहाला एखादा कोटी गेलं या गरीबाला सिलेंडर. अरे भिकाऱ्याला भीक मागते तू? या गरीबाला सिलेंडर दे म्हणतो. वाले शासन वाले सरकार यायला दे म्हणते सिलेंडर. आणि तिनं 47 कोटी म्हणजे कमी झाले का? 23 लोकांची सूची जाहीर झाली आहे इंटरनेटवर. आता 2000 करोड रुपया भारताच्या नेत्यांचा म्हणजे पुढाऱ्याचा स्विस बँकेमध्ये अमेरिका आणि स्वित्झर्लंड आहे. 2000 करोड डॉलर म्हणजे कमी झाले का जी? या भारताचं चित्र पलटू शकते. पण यायला लाच ठेवली नाही. एवढा पैसा गव्हर्नमेंटचा 30% कर चुकवून त्याची चोरी करून तो पैसा तिथे न भरतात. आमच्या देशाचा पैसा टॅक्स खाते अमेरिका किंवा स्वित्झर्लंड. विचार करा बांधवानो. आणि म्हणून आमच्यावर अशी परिस्थिती आली आहे ना. कोणाकोणाच्या घरी चूल पेटत नाही. कोणता कास्तकाराले त्या बाई 1000 रुपये कल्प्याची बोली तर 1000 रुपये याचं गव्हाचं फोटो जात नाही. एवढी परिस्थिती आणून ठेवली याच्यावर कास्तकारावर. काम प्रत्येक माणूस कर्जामध्ये डुबला आहे. हो दरडोई कर्ज आहे. दरडोई प्रत्येक माणसाच्या. भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर शाहीर साहेब जरा या देशाचा मंडल आयोग वाचा. या देशाचा मंडल आयोग वाचा. या देशाचा अर्थकारण वाचा. तुम्हाला कळून येईल का या गरीबाला अशी परिस्थिती का आली? कोण सांगत? नुसतं रामायण महाभारत वाचल्यामुळे झालं का? शाहीर साहेब मी गलत मिळत नाही. तुम्ही महाभारतही सांगा रामायण बी सांगा. मला माहिती आहे की रामायण महाभारतामध्ये संज्ञान आहे. चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल वाद नाही. तेही सांगा. पण हेही सांगा ना. हे कोण सांगल? शाहीर साहेब हे सांगण्याची गरज आहे. कारण दिस इज द करंट कंडिशन. एव्हरीथिंग फॉर एंटरटेनमेंट दॅट इज नॉट करेक्ट बिकॉज लाईफ इज द रियालिटी. शाहीर साहेब प्रत्येक गोष्ट तमाशा होत नाही. हे जनजागृतीचं माध्यम आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट फक्त मनोरंजन म्हणून वापरत असाल तर त्या तमाशाला अर्थ नाही असं माझं म्हणणं आहे. आणि मी जे बोललो त्याचा हा अर्थ आहे. काय म्हणतो? दानवीर कर्ण आणि कृष्णाची वाणी याच्या नाही कहाणी का? श्रीकृष्ण भगवान जोगी बनून गेले कर्णाकडे. त्याचं कवच कुंडल मागितलं तरी स्वतःच्या रत्नाचं कवच कुंडल काढून कर्णाला देऊन टाकलं. श्रीकृष्ण भगवंताला यज्ञ करायचा आहे म्हणे. आपणच मायावी पाऊस पाडला श्रीकृष्ण भगवंतानं. कर्णाची दानवीरता पाहण्यासाठी आपणच मायावी पाऊस पाडला आपल्या मायेनं. सारे लाकडं जंगलातले मध्ये करून टाकले आणि कर्णाकडे गेला जोगी बनून. म्हणे कर्णा अरे म्हणे यज्ञ करायचा होता पण म्हणे वाढले लाकडं नाही. त्या कर्णानं स्वतःचा महाल पाडला आणि आपल्या महालाच्या मयालीचा श्रीकृष्ण भगवंताने यज्ञ करण्यासाठी द्या. त्याले म्हणते दानवीर. त्याले म्हणते माणुसकी. त्याला म्हणते दानवीरता. शाहीर साहेब म्हणून मी म्हणतो की या राजकारणाला या गोष्टी माहीत नसतील का? यांना ह्या अभ्यास नाही का? आमच्या देशाचा इतिहास काय आहे म्हणून? अरे तसं कमीत कमी 4 तर वागण्याचा प्रयत्न करा. तेव्हा आम्ही तुम्हाला म्हणून कोणत्याही पक्षाचा असो म्हणजे काँग्रेसची ना बीजेपीची काही तरी घेणं आहे. पण तुमच्या माणुसकीबद्दल मला शंका येते. आणि म्हणून म्हणत आहोत दोस्त हे सांगावं लागेल आम्हाला. बिलकुल सांगावं लागेल. तू मला शिव्या देशील मी तुला शिव्या देईल. तू मला हिजरा म्हणशील मी तुला गांडू म्हणील. हे चार लोक टाळ्या वाजवतील ना त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण हे जे खुर्चीवर बसले आहेत ना हे लोक म्हणतील एवढा पैसा देऊन काय अर्थ नाही झाला म्हणतील. शाहीर साहेब एवढा पैसा देऊन काही अर्थ नाही झाला म्हणतील. म्हणून आमच्या तोडून एक निघलेली गोष्ट हे बिचारे बसून इथं कान घेऊन ऐकत आहेत. यांची काही कदर करा. शाहीर साहेब शिकले सवरलेले शहाणे माणसं बिचारे. आणि म्हणून याची कदर आम्हाला करावं लागल. आम्ही नाही करतो कोण करू? काय अर्थ आहे? आम्ही काय उडान टाकू शाळा? आम्ही उडान टाकून आता मार्केटचे हल्ले आम्ही 1 नंबरचे शाळा 20,000 25,000 18,000 असे पैसे घेतो तर त्याची काही किंमतही पाहिजे ना. नाही तर ज्ञानेश्वर साहेब केवढा बाबर दारूना मुरभर चिवडा. काळा पैसा म्हणजे समजलं? 30% कर चोरी करून जे हे लोक स्वीट बँकेत टाकतात तो पैसा म्हणजे काळा. जो व्यवहारात
तुझ्या घरी वापरू शकत नाही त्याचं नाव काळा पैसा. नाही काही लोक म्हणतील काळा पैसा काळा पैसा, नंतर लोक काय करायला तर काय म्हणतील तसं नाही, त्याला म्हणते काळा पैसा. याच्या काळ्या पैसा पायी आणि आमच्यावर शाही, याच्या काळ्या पैसा पायी आमच्यावर शाही. आणि हा शाह बघते चोरी करून आज रात्री देतो या महात्मा गांधीला या देशाचा बाप मारला एका ब्राह्मणानं, या देशाचा बाप मारला एका ब्राह्मणानं नथुराम गोडसेला 3 गोळ्या घालून या देशाचा बाप मारला. राष्ट्रपिता म्हणजे देशाचा बाप, राष्ट्र म्हणजे देश आणि पिता म्हणजे बाप. कमी स्थान होतं सारा देश त्याला बाप म्हणते. या देशाचा राष्ट्रपिताच्या पदवीला विभूषित माणूस, या देशाचा महत्वाचा माणूस, या देशाचा महत्वाचा माणूस मानला. कोण आळवाला हो, कोणीच आळवाला आला. मी कोणाला टीकास्पद म्हणून नाही, पण 33 कोटी देवांना आहे माझा हात जोडून नमस्कार आहे सर्व देवाला. पण एकही देव आमच्या बापाने आळवाला आला. नथुराम गोडसेची बंदूक नाही रोखली ना गोळी नाही रोखली. बांधवानो, म्हणून माझा प्रश्न आहे, कोण आळवा आला नथुराम गोडसेच्या आधीला? मग हे खरंच प्रेम करतात का त्या महात्मा गांधीला? कुठं जाते पोस्टाकर शिकारीच्या मोक्यावर, हे अजूनही घेऊन फिरतात मनुवाद्यांना डोक्यावर. अरे कोण बसते आमच्या कास्तकाराच्या धावा, हे अजूनही टाळ्या वाजवतात सचिन तेंडुलकरच्या छक्क्यावर. शाहीर साहेब एक छक्का म्हणजे किती रन रे बापू? 6 रन. छक्का म्हणजे 6 रन. फक्त 6 रन मारते तर सारा देश टाळ्या वाजवते. पण आमचा बाबाजी एका दिवसामध्ये 2 एकर जागा बखरते रे, त्याचा रन कोणी मोजत नाही. त्याचे रन कोण मोजते का? आणि मला सांगा, बॅटचा बॉल तर नागुरे पोट खेळते खेळते भाऊ, बॅटनं बॉल नागुरे पोट खेळते. मला सांगा काकाजी, या बॅटनं बॉलवर देश जेवते का कास्तकाराच्या मेहनतीवरती जेवते? कोणाच्या भरोशा जेवते? तर त्याने भारतरत्न सचिन तेंडुलकरने भारतरत्न द्याले बाबा. मी कुठं नाही, मी माझी म्हणाई नाही काय, माझ्या घरचे एकट्याने चाललं का? नाही चाललं काय त्याला भारतरत्न द्या. पण तुम्ही आपली परंपरा का विसरता? ज्याप्रमाणे स्वर्गीय इंदिरा गांधीजीला मेल्यानंतर भारतरत्न दिलं, खोटं नाही बोलायचं. मेल्यानंतर भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधीला, स्वर्गीय राजीव गांधीला मेल्यानंतर भारतरत्न, स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकर यांना मेल्यावर भारतरत्न, बरोबर आहे. आणि सचिन तेंडुलकर जितात आहे तरी भारतरत्न घ्या ना, पण परंपरा का सोडा त्यालाही बलिदान द्या. त्याच्या आधी धंगात पिले गोलंदाज, त्याच्या आधी धंगात पिले गोलंदाज, त्याने देशाचं उज्ज्वल नाही केलं. तो या पदाचा दावेदार नव्हता का? पण त्याने भाग टाकून सचिन तेंडुलकरले भारतरत्न. एका भारतरत्नाचा खर्च जनता बांधवानं करोडो रुपयाचा खर्च आहे या गव्हर्नमेंटला. आणि तुम्ही जे 10 रुपयाची साबून घेता त्याच्यावर 10 पैसे जरी कर लागत असाल तर अशा अनेक जीवनोपयोगी वस्तूतून आमच्याकडून जो कर वसूलला जाते त्या करातून भारतरत्नाचा छूट टाकल्या जाते किंमत. समजलं? म्हणजे तुमच्या आमच्या श्रमातून हे पैसे दिले जातात. बांधवानो, हे या देशाची स्थिती आहे. मंडल आयोग वाचा, शाहीर साहेब तुम्हाला कळून येईल. 10चा वाचा, 15चा वाचा, तुम्हाला कळून येईल काय देशाची खरी कंडिशन का. डोळ्याला पाणी येते हो शाहीर साहेब, कधी कधी परिस्थिती पाहिली तर. आणि म्हणून तुकोबारायाने खंत व्यक्त केली, काय करू देवा सत्ता नाही हाती. तुकोबाराया म्हणत होते, काय करू देवा सत्ता नाही हाती, अरे पुन्हा व्यक्ती त्याला देखावेला डोळा म्हणून कळवा घेत आहे. या
जगाला भुलवल्या जात आहे, दिशाभूल केल्या जात आहे. आणि कोणीही माणूस मध्ये आपलं भागलं खतम काम मुळे का करायचं आहे. काय काय लोक म्हणतील आता हा शाही म्हणत याला भाषण द्यायला बोलवलं का म्हणत ना चान्स भेटेल आहे म्हण ना मी तयार आहोत. हो तुला वरची कधी चिपण्या ठोकली तर महाविना पुरुषोत्तम हा तू असीन जातीचा खाती काका तुला नाही माहित मला कोणतं कोणतं काम आहे. मी सांगून देतो ऐकून घे. मी जानकून भरतो नाही तू तुझी चिप ठोकत असेल पण आत्ताही मशीन आत्ता क्षेत्र पाडू बिलकुल एका तासात कधी चिप लागून जाईल तर तुम्ही गुलामी करता. हा मी जरी वाली असाल पण मी जानकून काम का मा बाप ते काम करत होता. जातीचा दल होतो मी पण मी तेच काम करतो समजलं. मी तो माणूस आहोत आणि म्हणून म्हणतो काका सच्चाई कभी मिट नहीं सकती मिट गए सच्चाई को मिटाने वाले. सच्चाई कभी मिट नहीं सकती मिट गए सच्चाई को मिटाने वाले. अरे इतिहास नहीं बना सकते कभी इतिहास भूलने वाले. इतिहास नहीं बना सकते कभी इतिहास भूलने वाले. दोस्त हम और तुम अगर एक हो जाएंगे तो देखते रह जाएंगे हमें जातियों को बटाने वाले. माणसाच्या जाती होतात कधी कधी हा तोडा बघा. हिंदू धर्माच्या माणसाचे पाय तोडा, बुद्ध धर्माच्या माणसाचे पाय तोडा, ख्रिश्चन धर्माच्या माणसाचे पाय तोडा आणि इस्लाम धर्माच्या माणसाचे पाय तोडा. एका टेबलवर ठेवा आणि विचारा एखाद्या तुरम खाणारे सांग म्हणा ह्या कोणत्या कोणत्या जातीच्या माणसाचे पाय होय म्हणा. त्याची अवकाश आहे. तो एकच म्हणा भाऊ मला माफ करा हे सगळे पाय मला धर्म नाही माहित पण माणसाचे होय म्हणा. राईट माणसाचे होय म्हणा म्हणजेच माणसामध्ये जाती पाहिजे का पाहिजे का. हे आपल्या घेतल्याची सोय करण्यासाठी याने जाती पाहिल्या आमच्यामध्ये. आम्ही एकत्र नाही झालं पाहिजे म्हणून तेली कुलब्याचा विरोध करते कुलबी केल्याचा विरोध करते. वा रे वा. विद्यार्थी सेना फरारी सेना धमकी सेना युवा सेना चेतना युवा चेतना वगैरे वगैरे आता बालवाडी सेना करायची काय आहे करत हो राजकारणासाठी सत्ता हासिल करण्यासाठी कमाल आहे. लोकांच्या भारीवर बायको घालते सडी तरी पहायचा तोंड आले पण बांधवान तहसीलदाराची भेट घ्यायची असली तवलीक कपड्याचा खिसा गरम करत नाही तवलीक तहसीलदार आम्हाला ऑफिस मध्ये भेटत नाही. ते या प्रकारचं तहसीलदाराचा फाटकच आहे चपराशी म्हणजे ही परिस्थिती आहे. दुसरा माणूस जर गेला तहसीलदार आम्ही तवलीक कपडा झाल्या 10-20 रुपये तुम्ही देत नाही फाळ तवलीक तो तहसीलदाराशी तुमची भेट होऊ देत नाही. खरं आहे काय बोला. म्हणून म्हणतो महादेवाला जायचं असलं आणि कैलासावर जर तुम्हाला शंकर भगवंताच्या दर्शनाला जायचं आहे तर पहिल्या पायरीवरच्या चौऱ्याले पहिले नारळ फोडा लागते तेव्हा कैलासावर जाता येते. बरोबर आहे. तर हेच कंडिशन आता या देशामध्ये आहे. हा जवळी कपड्याचा खिसा गरम होत नाही तेवढी तहसीलदाराची आमची काही भेट होत नाही म्हणून मी ते उदाहरण घेतलं आहे. कैलासावर तहसीलदार जाऊन बसला झाला चपराशी चौऱ्याचा गड आणि लोकांच्या भारीवर बायको घालते सारी तरी पायाच्या तोड आले आणि म्हणून म्हणतो मा बायकोचा भाऊ भार खा म्हणजे मा सारा झाला ना. हो मा बायकोचा भाऊ भार खा म्हणजे सारा झाला काय. म्हणून मी म्हणतो पुरुषोत्तम हा तू आणि याला कोणतं तरी काढा याला काढल्याशिवाय आम्ही सुखी होऊ शकत नाही. जेवढी भार खाण्याची अवलाद येतं जिवंत आहे तेवढी आम्ही सुखी होऊ शकत नाही. आमचा देश सुखी होऊ शकत नाही. पुरुषोत्तम हा तुझा सहारा आणि याला कोणतं तरी काढा आणि सर्वसामान्य सुखी करून आज रात्री देतो या
अरे बापू ओए, ए प्रकाश! क्या है बाप? क्या है बाप? बाबा बापाला बापला म्हणतो का साऱ्या म्हणू हा? का हा म्हणला? बापाला बापला म्हणतो का म्हणू का म्हणतो नाही म्हणलं साऱ्या नाही नाही बापाला बापला म्हणता म्हणता बोयाल बेल गोष्ट बापाला बापला साऱ्या म्हणून का म्हणते आपल्या बाप म्हणते हात वा मारता झाला हा? समजा आपण कोणाला माय म्हणतो हा, माय होतं समजा आपली हो ठीक आहे या गीतावरती सन्मान्य चिंतामण जाती गजानन कलंगी मंडळ बोलोसा याच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. हा शिवम विचुआ याच्याकडून आमच्या पार्टीला 50 रुपये भेट मिळाली. धन्यवाद. मी का म्हणतो कोणी गेला होता मी गाण गेला गेलो बाबा पण पाठीला नाही जात आलं आमच्या पान ठेल्यावरच गेलो पाठीला म्हणलं होतं तुला हो बरं गेला असं गेला काय हरकत नाही बापू मी का म्हणतो हा मला काम पडलं म्हणजे मी तुला आवाज देतो काम पडलं म्हणजे मी तुला आवाज देतो हो हा? हो. आणि तुला काम पडलं म्हणजे मला आवाज देतो हो बरोबर आहे हो काहून का तू मला एकच पोर काय कमी का करू नको म्हणतो का तुले मी तसं म्हणालो का हा मला काही दाबात पोरं आहेत का तर होतं मी करू नको म्हणतो का तू कसा म्हणशील करतो का मला? मग अरे जरा तू झाला तर तरी नाही गेली नंबर लावून हा, नंबर लाव म्हणतात. हे काय पत्रिका किती का होईल एका मागे एक छापून घेऊ बोलता तसं नाही बेटा हा. तुला मी तू मला एकच पोरगा आहे हो. मला काम पडलं म्हणजे मी तुला जमा देईन ना तू घरीच नाही राहत हो. आणि तुला मी एकच बाप आहो. हो तू मला एकच बाप आहे हा. आणि लोकांचा दाखवता बाप आहे मी तसं म्हणालो का मला तात्पर्य नाही समजलं का आपण दोघंच बापले का आहो घरी हो तिसरा कोणी आहे का नाही मग आपल्याला काम पडलं एकमेकाला बोलवून ना हो मग मी का म्हणतो हा. आज तुझ्या शाळेत सुट्टी आहे हो आहे ना हो आज तुझ्या शाळेला सुट्टी आहे म्हटलं माझ्या बंड्याला आहे ना आणि मग तू कोठं जाते गंगाचे मुनाचं दादा मी काय लोकांच्या मला होते काम घेऊन औषध सुट्टी राहिली म्हणजे तू नागपूरला काऊन जाते सुट्टी राहिली म्हणजे खाऊन जातो मला सांग तुला सुट्टी राहिली म्हणजे माझी पहिल्या पाचची सोय होऊन जातो हा आणि बरं मी नागपूर जातो एखाद्या गंगादेवा जाऊन मारतो आमच्या इकून चांगला जातेस ना तिकडून लेंबू घालून येतेस अबे बैताळा मी ह्या विचार करतो का हेच 5 रुपये वाचतील तर महापौराला फेल होईल का काय होईल म्हणून मी चाय पेत नाहीये हा दिवसभर आपलं काम करतो संध्याकाळी घरी येतो उपाशी तपाशी म्हणजे गांधीच जीव आले हा, गांधी. हा बरोबर म्हणून मी तसा येतो हा? बरोबर असं नाही. हा तर तुझ्या शाळेत सुट्टी आहे आज हो. बरोबर आहे ना हो. तर बापू तुले वावरात जायचं आहे आणि मी जातो नागपूरले मी वावरात जाऊ हा मी नागपूर जातो बरं ठीक आहे जा. ठीक आहे जातो, जातो. तर तुला 3 कामं सांगतो सांगू दे हा हो सांग तू 3 कामं करतो जास्त नाही आणि सोपेच काम आहे हो बरोबर आपल्या घरी बैल आहे पहिला आहे आहे ना आहे ना. एक शिंगला आहे एक शिंगडा आहे आणि एक फाटा आहे एक फाटा आहे 2 बैल वावरात न्यायचे 2 बैल वावरात न्यायचे आणि मग त्याला कोणी बाशी सोल्यात नेऊन बांधीन बैल सोल्यात बाशी आणि आपण का भू खाऊ नका तुम्ही मग चालू मी अबे तो बैल तुला बाशी तर आपण का खाऊ त्यामध्ये बैलाला वावरात नेतो धुऱ्यावर हा. अबे म्हणलो गवत खा बे म्हणलो हा. तर बैल म्हणे अबे म्हणे आम्ही सोळा खाऊन म्हणे बैल तुला सगळं बोलले तुला खात नाही मग बरं मला सांग आता तू मला चुक्या बनवून राहिला असच तर मला सांग फाटा बैल कोणत्या भाषेत बोलला आणि शिंगडा बैल कोणत्या भाषेत बोलला बोलले नाही हा. बैला म्हणलो अबे सोळा खा नका अशी मुंटी करेल नको थांब अशी कम करेल असं मग बोलले नाही बोलले नाही तू मग त्याच्या मरदोरी म्हणून बैल मला पोते म्हणजे अरे तर माशा विषा बसला असेल मान हलत असती इमा माशा बसल्या नाही ती अशी बोलतात बैल म्हटलं नारायण साई मी का म्हणतो ऐक हा बाबू हा एक गोष्ट सांग